कर्नाटक राज्य के बेंगलुरु में 7 अगस्त को राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 11वां महासम्मेलन आयोजित होने जा रहा है। सम्मेलन का उद्घाटन कर्नाटक के मुख्यमंत्री डीके शिवकुमार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी करेंगे। सम्मेलन में ओबीसी समाज से जुड़ी कई अहम मांगों को लेकर प्रस्ताव पारित किया जाएगा। इनमें जातिगत जनगणना, आरक्षण की 50% सीमा हटाने, ओबीसी के लिए अलग केंद्रीय मंत्रालय और राजनीतिक आरक्षण समेत कई महत्वपूर्ण मांगे भी शामिल है। नाही हे बघा की हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं महाधिवेशन बेंगलोरला होऊ घातलेलं आहे आणि या अधिवेशनाचं उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री डीके शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्याही हस्ते त्या ठिकाणी होणार आहे। या अधिवेशनाला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्याच्यानंतर तिथले उपमुख्यमंत्री श्री परमेश्वरा म्हणून आहेत ते, तिथल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार जे आधी खासदार सुद्धा होते ते बीके हरिप्रसाद, तेलंगणाचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मुंबईला महेश कुमार, HD कुमारस्वामी जे केंद्रीय मंत्री आहेत ते कर्नाटकाचे ते राहणार आहे। आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, कर्नाटकमधले अनेक मंत्री आहेत, तेलंगणातले अनेक मंत्री आहेत, महाराष्ट्रामधले आमदार आहेत, अतुल सावेजी आहेत, आमचे परिणय फुके आहे, आपले वंजारी अभिजित वंजारी, आमचे अडबले सर आहे, खासदार धानोरकर मॅडम आहेत, हे सर्व महाराष्ट्रातली मंडळी त्या ठिकाणी येणार आहे आणि कर्नाटकाचे, तेलंगणाचे, आंध्र प्रदेशचे लोक सुद्धा सर्व मंत्री, आमदार आणि खासदार त्या ठिकाणी याला उपस्थित राहणार आहे। आणि या अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाचे जे 26 प्रश्न आम्ही केंद्र सरकारशी संबंधित आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून त्याच्यावरती रिझोल्यूशन पास करून केंद्र सरकारकडे ते हे प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रहाची मागणी करणार आहोत आणि याच्याकरता हे अधिवेशन आहे। या अधिवेशनाला संपूर्ण देशाच्या विविध राज्यातून 8 ते 10 हजार लोक दरवर्षी त्या ठिकाणी उपस्थिती लावतात, आपापले विचार त्या ठिकाणी मांडतात आणि आमच्या या चळवळीला आपलं समर्थन देतात आणि त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी एक वेगवेगळ्या राज्यामध्ये जात असतो। कुठे एका राज्यामध्ये अधिवेशन होत नाही, म्हणजे आता हे 11वं अधिवेशन आहे। पहिलं अधिवेशन नागपूरला झालं होतं, पण अजूनपर्यंत दुसरं अधिवेशन नागपूरला घेण्याची संधी बाकीच्या राज्याचे लोक आम्हाला देऊन नाही राहिलेले आहे। एवढा पुढाकार स्वयंस्फूर्तीने लोकांचा असतो। आणि दुसरं आपलं म्हणणं असं होतं की जरांगे पाटलांना आपण निमंत्रण दिलं आहे का? आम्ही निमंत्रण दिलेलं नाही आहे, पण मागच्या वर्षी जेव्हा गोव्याला आमचं अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांनी आमच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं किंवा बंद खोलीमध्ये आमच्या विरोधामध्ये कट रचण्याकरता हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। तेव्हा मी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं की हे आमचं काही बंद खोलीतलं अधिवेशन नाही आहे, हे ओपन अधिवेशन असते, कोणी त्याला येऊ शकते, कोणी जाऊ शकते, अटेंड करू शकते। जर आमच्या अधिवेशनामध्ये काय चर्चा होते काय नाही हे जर आपल्याला बघायचं असेल आपण स्वतः या, उपस्थिती लावा आणि बघा। आम्ही कोणाच्या विरोधामध्ये कट रचण्याकरता अधिवेशन घेत नाही, तर आम्ही ओबीसी समाजाचे संविधानिक प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार पुढे मांडून त्या ठिकाणी सर्व मुख्यमंत्री आणि जे माजी आमदार, खासदार, मंत्र्यांना आम्ही याच्याकरता निमंत्रित करतो की ते सत्तेत असतात, त्यांच्या समोर हे प्रश्न मांडावे लागतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्रश्न सोडवून घ्यावे लागतात। याकरता या सर्व मान्यवरांना आम्ही निमंत्रित करीत असतो आणि ही प्रथा पहिल्या अधिवेशनापासून तर आजपर्यंत कायम आहे। आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुठल्याही पक्षाच्या विचाराशी जोडलेला नाही आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्याही लोकांना बोलवतो, भाजपच्याही लोकांना बोलवतो, शिवसेनेचाही बोलवतो, त्या राज्यामध्ये जे जे स्थानिक पक्ष असेल त्या स्थानिक पक्षाच्या लोकांना सुद्धा आम्ही निमंत्रित करत असतो। यापूर्वी बिहारचे जेव्हा ते उपमुख्यमंत्री आपले लालू प्रसाद यादवचा सत्कार आम्ही केला आहे, शरद यादवचा केलेला आहे आणि आपला तो आला होता ना आपल्या अधिवेशनाला लालूचे मुलगा वसतिगृहाचा प्रश्न आहे, त्याला घेऊन काही पत्र देण्याची अशी चर्चा नाही, काय माहिती नाही। कसं आहे की आता आपण आज 1 ऑगस्ट आहे, सर्व सिनियर कॉलेजमध्ये जून महिन्यामध्ये ऍडमिशन सुरू होतात आणि आता 5 ऑगस्टला ऍडमिशन घेण्याची लास्ट डेट असते। विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊन गेलेले आहे, परंतु अजूनपर्यंत ओबीसी विद्यार्थीगृहाची जाहिरात आलेली नाही।
ही लांछनास्पद बाब आहे की जून महिन्यामध्ये जाहिरात यायला पाहिजे आणि जुलै महिन्यापर्यंत अर्ज बोलवायला पाहिजे. विद्यार्थी जसे जसे प्रवेश घेतील तसे तसे लगेच विद्यार्थीगृहाकरता आणि नसेल तर मग स्वाधार योजनेकरता अर्ज करू शकतील. कॉलेजेस सुरू झालेले आहे, अजून जाहिरात नाही आहे. जाहिरात आल्यावरती ती प्रक्रिया पूर्ण करण्याकरता 2-3 महिन्याचा वेळ लागतो. मग हे 5 महिने विद्यार्थ्यांनी कुठे राहायचं हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर ही जाहिरात करून आता 15 दिवसाच्या आत किंवा 1 महिन्याच्या आत आपण ही प्रोसेस कंप्लीट करावी आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून द्यावे. ज्यांना वसतिगृह मिळणार नाही त्यांना स्वाधार योजनेचा लाभ आपण द्यावा. आणि दुसरं असं आहे की ओबीसी विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना फक्त 10 महिन्याचा निर्वाह भत्ता दिला जातो. SC ST विद्यार्थ्यांना 12 महिन्याचा निर्वाह भत्ता दिला जातो. आजकाल सेमिस्टर सिस्टम सुरू झालेली आणि म्हणून प्रवेश घेतल्यापासून तर परीक्षा संपेपर्यंत 2nd सेमिस्टर, 4th सेमिस्टर, 6th सेमिस्टर हा जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी येतो. आणि म्हणून प्रवेश घेतल्यापासून परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीकरता हा निर्वाह भत्ता पोरांना मिळाला पाहिजे ही दुसरी मागणी सरकारकडे केलेली आहे. कारण नाहीतर 2-3 महिने त्या विद्यार्थ्याला आपल्या स्वतःच्या खिशातनं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते, जे आमच्या ग्रामीण भागातले पोरं करू शकत नाही. या दोन्ही मागण्या आम्ही सरकारकडे या ठिकाणी मांडणार आहोत आणि सोडवून घेणार आहोत.